चालणार नाही, त्याच्यासाठी आम्ही आलेलो नाही. आम्ही आमच्या न्याय हक्काच्या काही मागणीसाठी आलोय. म्हणून आधी घोषणा देऊयात. मी घोषणा देईन. मी असं म्हणेल की ते जरी म्हटले, आमच्या विजय भाऊंनी तक्रार केली, ज्येष्ठ आमचे विजय भाऊ, आणि ते सत्यजित दादांना अमोल भाऊ असं म्हणाले की तुमच्या संगमनेरच्या फ्लेक्सवर आमचं नाव नाही. सत्यजित दादा असं म्हणाले की आता जाताना पेंटरला सांगतो आणि संगमनेरच्या पुढे अकोले लिहायला सांगतो. नुसतं फ्लेक्सवर अकोल्याचं नाव लिहून भागणार. जरा मनातून, मनापासून, कारण माफ करा मला, विधान परिषदेमध्ये सत्यजित दादांचं भाषण जे झालं, आम्ही खूप काळजीपूर्वक सत्यजित दादांचं भाषण पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत ऐकलं. त्यांच्या सगळ्या मांडणीमध्ये रेल्वे फक्त संगमनेर मधून जावी हाच उल्लेख होता. आमचा अकोल्याचा उल्लेख शेवटच्या शब्दापर्यंत नव्हता. आणि म्हणून केवळ फ्लेक्सवर अकोल्याचं नाव लिहून नाही भागणार. जर खरंच एकत्र लढायचं असेल तर तुम्हाला सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी लागेल. आणि अकोल्याला कृपा करून कुणी आम्हाला उपकार म्हणून देत नाही हो. जरा सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं आमच्याकडे बघायला शिका. जरा आम्हाला काय इतकी वर्ष वंचित ठेवलंय, जरा एकदा मनापासून विचार करा आणि मग सांगा. मी आधी घोषणा देतो. ते जरी नाही म्हटले तरी मी घोषणा देणार आहे. मी असं म्हणणार आहे की अकोले संगमनेर तालुक्यातून रेल्वे गेलीच पाहिजे. बरोबर आहे ना? मी फक्त अकोले नाही म्हणणार. चालेल ना? मान्य आहे ना अकोलेकरांना? हा, तर पहिली घोषणा मी देईन की अकोले संगमनेर तालुक्यातून तुम्ही म्हणायचं रेल्वे गेली. संगमनेर अकोले तालुक्यातून रेल्वे, अकोले संगमनेर तालुक्यातून रेल्वे, अकोले संगमनेर तालुक्यातून रेल्वे. आणि आजच्या लढ्याचा एक इशारा म्हणून दुसरी घोषणा देणार आहे. माफ करा जरा, मी म्हणेन रेल्वे नाही तर तुम्ही म्हणायचं पाणी नाही. चालेल ना? मान्य आहे का? मान्य आहे का? आणि ज्यांना मान्य असेल त्यांनीच द्या, ज्यांना मान्य नसेल त्यांनी हात खाली करून, मान खाली करून गप्प बसा. रेल्वे नाही तर, रेल्वे नाही तर, रेल्वे नाही तर, रेल्वे नाही तर, अरे आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. अकोला तालुक्यात रेल्वे आलीच पाहिजे. संगमनेर तालुक्यात रेल्वे आलीच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही? अरे कोण म्हणतं देत नाही? रेल्वे नाही तर, रेल्वे नाही तर, रेल्वे नाही तर. धन्यवाद. मी याकरता जरा घोषणा मुद्दाम सुरुवातीला दिल्या. मला माफ करा. रेल्वे ही आमच्या हक्काची आहे आणि आमची मागणी अशी आहे. आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. या ठिकाणी सगळा मीडिया उपस्थित आहे म्हणून त्यांच्यापूर्वक खूप नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे की आमची केवळ एक मागणी नाही, आमच्या दोन मागण्या आहेत. त्याच्यातली पहिली मागणी ही आहे की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे ही अकोले तालुक्याच्या, म्हणजे आम्ही संगमनेरही म्हणतो, दोन्ही तालुक्याच्या हद्दीवरून एक पटरी संगमनेर तालुक्यात आणि एक पटरी राजाभाऊ अकोले तालुक्यात. आम्हाला मान्य आहे, तुम्हाला नसलं तरी. हा, एक पटरी संगमनेर तालुक्यात आणि एक पटरी अकोले तालुक्यात. पण पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे ही अकोले आणि संगमनेर तालुक्याच्या हद्दीतूनच गेली पाहिजे. आणि त्या हायस्पीड रेल्वेला अकोले तालुक्यात देवठाण जवळ, नाव घेऊन सांगतो, उगीच आम्हाला इकडे चिखली बिखली आणू नका. हे आम्ही खूप वर्ष ऐकलंय. ह्या बनवा बनव्या खूप झाल्यात. संगमनेर जवळ आहे. आता आमचे अशोकराव म्हणाले, अहो फक्त अकोल्याचा विचार नाही आम्ही करतो, आम्ही घाटघरच्या शेवटच्या माणसाचा विचार करतो. घाटघरच्या माणसाला संगमनेरला येणं किती अडचणीचं आहे हे ज्यांनी एसटीनं अनुभवलं नसेल त्यांनी कृपा करून चिखली स्टेशन, राजापूर स्टेशन आम्हाला सांगू नका. आम्हाला देवठाण जवळ थांबा हवाय. हवाय ना? आणि म्हणून देवठाण जवळ थांबा असला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आमची दुसरी त्याहीपेक्षा प्रमुख मागणी अशी आहे की शहापूर, अकोला आणि शिर्डी, आसनगाव आमच्या आदिवासी भागाला शिर्डीशी जोडणारा हा नवा रेल्वे मार्ग अस्तित्वात आला पाहिजे. ह्या दोन प्रमुख मागण्यांसाठी आम्ही सगळे एकत्र झालोय. मी विनंती करणार आहे, आमचे बाकीचे नेते तपशिलानं बोलणार आहेत. मी वेळ झालाय, खूप उशीर झालाय,
म्हणून तपशिलानं याकरता बोलायचं टाळतोय. कुणाही सोबत आमची चर्चा करण्याची तयारी आहे. पण सत्यजित दादा खरं तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं. मी त्यांना विनंती करणार होतो. आमची अकोल्याची ही पद्धत नाही. आम्ही सगळ्यांची भाषणं ऐकतो आणि ते नसताना त्यांच्या संदर्भात बोलणं मलाही जरा खटकतंय, कारण मी कार्यकर्ता म्हणून माझी ही पद्धत नाही. ज्याच्याबद्दल बोलायचं त्याच्या समोर बोलायचं ही आमची अकोल्याची कार्यपद्धती आहे. पण सत्यजित दादा, तुम्ही केवळ त्या दुसऱ्या सर्वेबद्दल बोलताय. तुम्ही त्या 316 कोटी रुपयाचं वाटप झालंय त्याच्याबद्दल बोलताय. जरा मोकळेपणानं तुम्ही ही विषय समजून घ्या आणि अकोल्याच्या हद्दीतून रेल्वे जाण्यासाठीचं संगमनेर अकोल्याचं एकत्रित वेगळं आंदोलन उभं करा. आम्ही विश्वासानं वर्षानुवर्ष मोठे भाऊ म्हणून तुमच्या खांद्यावर मान टाकली. आता निदान याच्या पुढे तरी आमचा अकोले तालुका सजग झालाय. आता बनवा बनवी चालणार नाही. चालणार बनवा बनवी. म्हणजे वामनदादा कर्डकांचं गाणं आहे. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. वामनदादा आम्हाला सांगायचे, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे व, आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे व. वामनदादांच्या परवानगीनं तळपाडे साहेब त्या गाण्यात थोडा बदल करतो आणि लोणीवाल्यांना, बरोबर आहे ना, आणि संगमनेरवाल्यांना आम्ही सगळ्यांनाच मोठं भाऊ मानलं हो. आम्ही फार भाबडी माणसं आहे. आम्ही डांगणात राहणारी फार भाबडी माणसं आहे. आम्ही चटणी भाकर खाऊ पण तुम्हाला मोठे मानत राहिलो. पण माफ करा, तुम्ही आमच्या बाबतीत आजपर्यंत कधीच मोठं मन दाखवलेलं नाही. म्हणजे संगमनेरला निळवंडे धरणाच्या तळाशी पाईप टाकला, ताई आम्हाला वाईट नाही वाटलं. संगमनेरमध्ये आमचे सगळे सोयरे आहेत. इथं दुसऱ्या मजल्यावर चांगलं 24 तास प्यायला पाणी येतंय. पण का आम्ही वाटेत माणसं नाही का? त्या निळवंडे धरणापासून संगमनेरमध्ये आमच्या हद्दीत जी गावं येतात, अहो तुमच्यासारखं स्वच्छ चांगलं पाणी 24 तास पाणी आम्हालाही तुम्हाला देता आलं असतं ना त्या पाईपलाईन मधून. पण तुम्ही फक्त तुमचा विचार केलात. तुम्ही फक्त तुमच्या पायाजवळचं बघितलं. तरी देखील अकोलेकरांनी खूप मोठ्या मनानं दर वेळेला तुम्हाला माफ केलंय. पण आता अकोले तालुक्यातली युवा पिढी सजग झाली आणि ती असं मागते की आम्ही या पुढच्या काळात आमचा अन्याय सहन करणार नाही. म्हणून लोणीवाल्या दादांनाही सांगू इच्छितो, दादा आहेत सगळे, ते सुदादा बरोबर आहेत ना, हे स दादा नाही, जाऊ द्या, मतदान जाऊ द्या होते. ते म्हटले पदवीधरला आपण त्यांना मतदान केलं. आपण सगळ्यांनाच मतदान केलं आणि पुन्हा 2029ला त्यांना मतदानासाठी आपल्याकडे यायचंच आहे ना जालिंदर भाऊ. हा आम्हाला माहिती आहे ना सगळं काय चाललंय, कशासाठी चाललंय ते. फार स्पष्ट बोलायला लावू नका. पण एकच सांगतो, 2029ची लोकसभा ही दूर नाही. तुम्हाला आमच्याकडे जर यायचं असेल ना अकोले तालुक्यात मत मागायला, तुम्हाला आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जर आमच्या तालुक्यात येऊन मतं मागायची असतील ना, तर तुम्हाला आमच्या रेल्वेच्या संदर्भात तुम्ही काय करताय हे आधी सांगावं लागेल. आणि ते सांगणार असाल तरच अकोलेकर कुणाचंही ऐकून घेतील, नाहीतर आता यापुढं कुणाचंही ऐकून घेणार अजिबात ऐकून घेणार नाहीत. आणि म्हणून एवढी विनंती करतो आणि थांबतो. मी जसं वामनदादांचं गाणं सांगत होतो तसं आम्हाला चळवळीत दुसरंही एक गाणं शिकवलं गेलं. तळपाडे साहेब, ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के. याच्या आधी आम्हाला कळत नव्हतं काय चाललंय तुमचं भाऊकीचं राजकारण. पण ते आता भाऊकीचं राजकारण आम्हाला कळतंय. आम्हाला आता आमचा फायदा कळतोय. आणि म्हणून आम्ही आमच्या ह्या रेल्वेच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय यापुढं ही धमकी नाही, हा इशारा नाही. पाणी निसर्गाचं आहे, मानवतेनं ते दिलंच पाहिजे. आम्ही पाणी चोर म्हटलो एका आंदोलनामध्ये, केवळ त्या पाणी चोरी या शब्दामुळे जेलमध्ये गेलो. बरोबर आहे ना? नाही तर आम्हाला काहीच कारण नव्हतं जेलमध्ये जाण्याचं. पण पाणी चोर म्हटलो, आता काय पाण्याचा धर्म आहे ते असं वाहत येतं. बरोबर आहे ना? मला आपल्याला एवढं सांगायचंय की आमची रेल्वे कृपा करून कुणीही पळवून नेऊ नका. आणि आम्ही आमची रेल्वे पळून नेऊ देणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यासाठी आजचा हा इशारा मोर्चा आहे. आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ इथं आलेत. आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किरणजी लामटे साहेब या आंदोलनात आहे. आणि आमदार सत्यजित दादा तांबे हेही या ठिकाणी होते. मी या तिन्ही आमदार महोदयांना
आमच्या जनतेच्या वतीनं हात जोडून कळकळीची विनंती करणार आहे. खासदार भाऊसाहेब वागचौरेंनाही आम्ही विनंती केली आहे. अजित नवले आमच्या इतरच्याही खासदारांना विनंती करतायत. आम्ही सगळ्यांना विनंती करू, आम्ही सगळे पक्ष मतभेद सोडून बाजूला ठेवू, एकत्र येऊ, पण आमच्या न्याय हक्काची रेल्वे मिळवल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही. आणि त्यामुळं आम्हालाही कळतंय हा लढा जालिंदर भाऊ फार दिवसाचा नाहीये. हे काय असं चलपुटच्या ओढ्यात नाहीये. 2च महिने आहेत. हा डिसेंबर आणि पुढचा जानेवारी, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतो. आता रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होत नाही. आणि सर्वेक्षणासाठीची तरतूद जोपर्यंत शिर्डी शहापूरची त्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात होत नाही तोपर्यंत हे आंदोलन ह्याच तीव्रतेनं गावागावामध्ये चालेल. आमची जी कृती समिती आहे ती पुढच्या महिनाभराचा जो काही पुढचा आढावा आहे तो घेणारे आणि आंदोलन करणारे. पुन्हा एकदा शेवटची घोषणा देतो, संगमनेर अकोल्यात रेल्वे, संगमनेर अकोल्यात रेल्वे, रेल्वे नाहीतर रेल्वे नाहीतर रेल्वे नाहीतर. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय युवा नेते अमितजी भांगरे साहेब.